मित्र, BA भाग 2 च्या भूगोल विषयातील पेपर क्रमांक 6 म्हणजेच कृषी भूगोलचा हा तिसरा प्रश्नसंच आहे. कृषी भूगोल आणि सागरशास्त्र या दोन्ही पेपरचे प्रश्नसंच तयार करण्यात आलेले आहेत. सागरशास्त्राचे सर्व प्रश्नसंच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या प्रश्नसंचातील प्रश्न शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना देखील उपयोगी पडणारे आहेत. मी डॉक्टर M.N. सुरोसे, मान्य श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले आणि आपण या भागात पाहणार आहोत कृषी भूगोलाचा तिसरा प्रश्नसंच. भूगोलातील सर्व विषयातील अशाच प्रकारचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी, भौगोलिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आणि परीक्षेसाठी उपयुक्त अशा स्वरूपाची माहिती मिळवण्यासाठी हा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. या विषयाच्या परिपूर्ण अभ्यासासाठी या प्रश्नसंचाबरोबरच या अगोदर दिलेले आणि यानंतर दिले जात असणारे सर्व प्रश्नसंच किमान 3 ते 4 वेळा पाहणं आवश्यक आहे. मित्रांनो, हे सर्व प्रश्नसंच सखोल अशा स्वरूपाच्या अध्ययनातून तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्नसंचाचा उपयोग विद्यापीठ परीक्षेबरोबरच MPSC आणि विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना होऊ शकतो. भूगोलाचा पेपर क्रमांक 5 म्हणजेच सागरशास्त्र या पेपरचे एकूण 8 प्रश्नसंच तयार करण्यात आलेले आहेत आणि या सर्व प्रश्नसंचाच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आपण सर्वांनी त्या अवश्य पाहाव्यात. प्रश्न क्रमांक 1. तांदळाच्या पिकासाठी जास्त पाऊस आवश्यक असतानाही कमी पावसाच्या पंजाब आणि हरियाणा या राज्यात खालीलपैकी कोणत्या घटकाचा वापर करून तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते? पर्याय अ. हरितगृह, पर्याय ब. जलसिंचन, पर्याय क. यांत्रिकीकरण, पर्याय ड. कृत्रिम पाऊस. योग्य उत्तर आहे पर्याय ब. जलसिंचन. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या कृषी भूगोलाच्या दृष्टिकोनामध्ये कृषी उत्पादनातील वस्तूंचा प्रदेश, क्षेत्र, उत्पादन व विक्रीपर्यंत सर्वंकष अभ्यास केला जातो? पर्याय अ. पर्यावरणीय दृष्टिकोन, पर्याय ब. वस्तुविषयक दृष्टिकोन, पर्याय क. आर्थिक दृष्टिकोन, पर्याय ड. प्रादेशिक दृष्टिकोन. योग्य उत्तर आहे पर्याय ब. वस्तुविषयक दृष्टिकोन. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या कृषी भूगोलातील दृष्टिकोनामुळे कृषी घटना दृश्यांचे सुसंघटित, सुसंबंध आणि विश्वासार्ह स्पष्टीकरण मिळते व त्याचा उपयोग कृषी नियोजनात करून उत्पादन पातळीतील प्रादेशिक असमानता कमी करण्यासाठी होतो? पर्याय अ. आर्थिक दृष्टिकोन, पर्याय ब. क्रमबद्ध दृष्टिकोन, पर्याय क. प्रादेशिक दृष्टिकोन, पर्याय ड. परिस्थितिकी दृष्टिकोन. योग्य उत्तर आहे पर्याय क. प्रादेशिक दृष्टिकोन. प्रश्न क्रमांक 4. अनेक तज्ञांच्या मते शेतीचा उगम किती वर्षापूर्वी झाला असून त्या वेळेपासून मानवाने शेती करण्यास सुरुवात केली असावी? पर्याय अ. 1000 वर्षापूर्वी, पर्याय ब. 5000 वर्षापूर्वी, पर्याय क. 12000 वर्षापूर्वी, पर्याय ड. 50000 वर्षापूर्वी. योग्य उत्तर आहे पर्याय क. 12000 वर्षापूर्वी. प्रश्न क्रमांक 5. अश्मयुगीन कालावधीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची शेती केली जात होती? पर्याय अ. बागायती शेती, पर्याय ब. जिरायत शेती, पर्याय क. भटकी शेती, पर्याय ड. मळ्याची शेती. योग्य उत्तर आहे पर्याय क. भटकी शेती. प्रश्न क्रमांक 6. अश्मयुगीन कालावधीमध्ये शेतीबरोबरच खालीलपैकी कोणती दुसरी महत्वाची क्रिया केली जात होती? पर्याय अ. व्यापार, पर्याय ब. पशुपालन, पर्याय क. कुटीर उद्योग, पर्याय ड. उद्योगधंदे. योग्य उत्तर आहे पर्याय ब. पशुपालन. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या भागात ख्रिस्तीपूर्व 4000 वर्षापूर्वी मशागत करण्यासाठी नांगराचा व नांगर कलेचा विकास झाला? पर्याय अ. चीन, पर्याय ब. दक्षिण आशिया, पर्याय क. भारत,
पर्याय पर्याय ड इजिप्त व मेसोपोटेमिया. योग्य उत्तर आहे पर्याय ड इजिप्त व मेसोपोटेमिया. प्रश्न क्रमांक 8. हडप्पा व मोहेंजोदडो या प्राचीन संस्कृतीचा उदय खालीलपैकी कोणत्या नदीच्या सुपीक मैदानी प्रदेशात झाला होता? पर्याय अ गंगा, पर्याय ब गोदावरी, पर्याय क कृष्णा, पर्याय ड सिंधू. योग्य उत्तर आहे पर्याय ड सिंधू. प्रश्न क्रमांक 9. शेतीसाठी आवश्यक असणारी दगडी, तांबे व पितळी अवजारे तयार करण्यास खालीलपैकी कोणत्या युगात सुरुवात झाली होती? पर्याय अ अश्मयुग, पर्याय ब ताम्रपाषाण युग, पर्याय क मध्ययुग, पर्याय ड आधुनिक युग. योग्य उत्तर आहे पर्याय ब ताम्रपाषाण युग. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या घटनेमुळे जगभरामध्ये कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती झाली? पर्याय अ दुसरे महायुद्ध, पर्याय ब औद्योगिक क्रांती, पर्याय क सागरी मोहिमा, पर्याय ड साम्राज्य विस्तार. योग्य उत्तर आहे पर्याय ब औद्योगिक क्रांती. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या शतकामध्ये आधुनिक शेतीला सुरुवात झाली? पर्याय अ 16व्या, पर्याय ब 21व्या, पर्याय क 18व्या, पर्याय ड 14व्या. योग्य उत्तर आहे पर्याय क 18व्या. प्रश्न क्रमांक 12. दक्षिण रशियात ख्रिस्तीपूर्व 3000 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा शोध लागला? पर्याय अ चाकाचा, पर्याय ब विमानाचा, पर्याय क कीटकनाशकाचा, पर्याय ड जहाजाचा. योग्य उत्तर आहे पर्याय अ चाकाचा. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या घटकामुळे आधुनिक काळात शेतीची मोठ्या प्रमाणात प्रगती झाली? पर्याय अ वाहतूक व दळणवळणाचा विकास, पर्याय ब कृषी यांत्रिकरण व आधुनिकीकरण, पर्याय क आधुनिक बी बियाणे, खते व कीटकनाशके, पर्याय ड वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 14. मानव आपल्या मूलभूत व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी जो व्यवसाय करतो त्या व्यवसायांना खालीलपैकी काय म्हणून संबोधले जाते? पर्याय अ नियमित काम, पर्याय ब आवश्यक काम, पर्याय क मनोरंजन, पर्याय ड आर्थिक क्रिया. योग्य उत्तर आहे पर्याय ड आर्थिक क्रिया. प्रश्न क्रमांक 15. कृषी वितरण, कृषी पद्धती, पिकांचे वितरण, कृषी उत्पादने इत्यादी कृषी संबंधी घटना खालीलपैकी कोणत्या स्वरूपात भिन्न असल्याचे दिसून येते? पर्याय अ स्थलपरत्वे, पर्याय ब कालपरत्वे, पर्याय क ऋतूनुसार, पर्याय ड वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 16. प्राकृतिक व अप्राकृतिक घटकांच्या सांघिक प्रभावामुळे स्थल काल परत्वे पिके व पिकांची उत्पादने खालीलपैकी कोणत्या स्वरूपात दिसून येतात? पर्याय अ एकसारखी, पर्याय ब समान, पर्याय क विषम किंवा वेगवेगळी, पर्याय ड साधर्म्य असलेली. योग्य उत्तर आहे पर्याय क विषम किंवा वेगवेगळी. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या घटकाच्या प्रभावामुळे प्रदेशानुसार शेतीचे स्वरूप बदलत जाते? पर्याय अ प्राकृतिक, पर्याय ब सामाजिक, पर्याय क आर्थिक व इतर, पर्याय ड वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 18. उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात शेतीचा जास्त विकास खालीलपैकी कोणत्या कारणामुळे झाला आहे? पर्याय अ अनुकूल प्राकृतिक घटक, पर्याय ब अनुकूल आर्थिक घटक, पर्याय क अनुकूल राजकीय घटक, पर्याय ड वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 19. समुद्रकिनारे, पर्वत, पठारे व मैदाने
यापैकी कोणत्या भागात शेतीचा विकास होण्यासाठी जास्त अनुकूल स्थिती असते? पर्याय अ पर्वत, पर्याय ब पठारे, पर्याय क मैदाने, पर्याय ड समुद्रकिनारे. योग्य उत्तर आहे पर्याय क मैदाने. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचा भूपृष्ठाचा उतार शेतीसाठी योग्य मानला जातो? पर्याय अ 11 ते 20 अंश, पर्याय ब 20 ते 30 अंश, पर्याय क 0 ते 6 अंश, पर्याय ड 30 ते 40 अंश. योग्य उत्तर आहे पर्याय क 0 ते 6 अंश. प्रश्न क्रमांक 21. पर्वत उतारावरील जमीन खालीलपैकी कोणत्या कारणामुळे शेतीसाठी अनुकूल नसते? पर्याय अ तीव्र उतार, पर्याय ब शेतजमिनीचा लहान आकार, पर्याय क मृदेची कमी जाडी, पर्याय ड वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या भूप्रदेशात मृदेची धूप मोठ्या प्रमाणात होऊन मृदेची सुपीकता कमी होत जाते? पर्याय अ पर्वतीय, पर्याय ब पठारी, पर्याय क मैदानी, पर्याय ड किनारी. योग्य उत्तर आहे पर्याय अ पर्वतीय. प्रश्न क्रमांक 23. भारतातील दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणत्या कारणामुळे शेतीचा विकास झाला आहे? पर्याय अ सुपीक जमीन, पर्याय ब सुगमता, पर्याय क नदी प्रणाली, पर्याय ड वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सातत्याने होणाऱ्या गाळाच्या संचयनामुळे मातीची सुपीकता जास्त असते? पर्याय अ पठारी भाग, पर्याय ब मैदानी भाग, पर्याय क किनारी भाग, पर्याय ड पर्वतीय भाग. योग्य उत्तर आहे पर्याय ब मैदानी भाग. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे मैदानी प्रदेशात शेतीचा विकास जास्त होतो? पर्याय अ गाळाची सुपीक मृदा, पर्याय ब जलसिंचनाचा विकास, पर्याय क बाजारपेठेची सुगमता, पर्याय ड वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृषी भूगोलाचा हा तिसरा प्रश्नसंच आहे. त्याचबरोबर सागरशास्त्राचे एकूण 8 प्रश्नसंच तयार करण्यात आलेले आहेत. या सर्व प्रश्नसंचाच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहेत. हे सर्व प्रश्नसंच पाहण्यासाठी आणि यानंतर उपलब्ध करून देण्यात येणारे सर्व प्रश्नसंच पाहण्यासाठी या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा. माझे बरेच विद्यार्थी मित्र या व्हिडिओचा उपयोग आपल्या अभ्यासासाठी करताना दिसत आहेत, परंतु यापैकी बऱ्याच जणांनी अद्यापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये. तर मित्रहो, आपल्या सर्वांचं प्रेम मला या सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून मिळालं तर मला आणखी जास्त प्रेरणा मिळू शकेल.